प्रकाशा सिंहस्थ पर्वणी विकास कामांचा तातडीने डीपीआर तयार करा, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश। 117 कोटींच्या विकास निधीची मागणी, पालकमंत्र्यांकडून प्रत्यक्ष पाहणी व आढावा बैठक। नमस्कार, लोकशाही हक्क न्यूज मध्ये आपले स्वागत। नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रकाशा येथील विकास कामांचा तातडीने डीपीआर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून मंजुरीसाठी सादर करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले। या सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर तब्बल 117 कोटी रुपयांच्या विकास निधीची मागणी करण्यात आली आहे। पालकमंत्री हसन मुश्रीफ तापी नदी पुलाची पाहणी करताना सोबत जिल्हाधिकारी मिताली सेठी आणि इतर अधिकारी प्रकाशा सिंहस्थ पर्वणीच्या तयारीचा भाग म्हणून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रकाशा परिसरातील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली। त्यांनी तापी नदीवरील पूल, घाट आणि मंदिर परिसराचा सविस्तर आढावा घेतला। या दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत स्थानिक लोकप्रतिनिधी, गावकरी आणि विविध विभागांचे वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते। 116 कोटीच्या निधीतून होणारी प्रस्तावित कामे, तापी नदी पात्रातील घाटाचे सुशोभीकरण व दुरुस्ती, मंदिर परिसर विकास, भक्तिनिवास आणि स्वच्छता गृहांची निर्मिती, परिसरातील रस्ते रुंदीकरण, वाहतूक व्यवस्था आणि पददिव्यांची सोय, लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी व आरोग्यासाठी विशेष उपाययोजना। प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर श्री गौतमेश्वर मंदिराच्या प्रांगणात ग्रामस्थ व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली। यावेळी जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी विकास आराखड्याचे सादरीकरण केले। दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीर्थक्षेत्राचा दर्जा राखण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच गतीने पावले उचलावीत असे पालकमंत्र्यांनी ठणकावून सांगितले। पालकमंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, प्रकाशा हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते। हे मोठे तीर्थक्षेत्र आहे। सिंहस्थ पर्वणीच्या काळात येथे देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यामुळे कोणतेही उणीव भासणार नाही याची काळजी प्रशासनाने आतापासून घ्यावी। कामाचा दर्जा आणि गती यावर विशेष लक्ष द्यावे। या दौऱ्याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हाधिकारी मिताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, प्राण दीपक गिरासे, माजी खासदार हिना गावित, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, सरपंच राजनंदिनी भिल, मोहन चौधरी, हरिदत्तू पाटील, पंढरीनाथ पाटील, सर्कल समाधान पाटील, ग्रामसेवक बीजी पाटील, दुर्गेश पाटील, मनोज पाटील, गणेश पाटील, नंदलाल पाटील, सुरेश पाटील, पंडित भोई यांच्यासह पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभाग, इतर विभागाचे प्रमुख अधिकारी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी दिनेश सामुद्रे, प्रकाशा।